शेतकरी बंधूंनो, रिकामे डोके सैतानाचे घर असते आणि कलियुगात शेतकऱ्याचं कोणीच वाली नसते. हाताला काम नसेल, खिशात पैसा नसेल, गावात इज्जत नसेल आणि लग्न होत नसेल तर अशी मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळायला वेळ लागत नाही. आज शेतकऱ्यांच्या बहुतांशी मुलांची अवस्था अशीच आहे. कष्ट करून शरीराला काहीच होत नाही, परंतु मानसिक त्रास सुरू झालाय. तर कितीतरी कसलेले शरीर असले तरी ते खंगल्याशिवाय राहत नाही. शरीराने भक्कम असलेली माणसे मानसिक ताण सहन न झाल्यामुळे व्यसनी होत आहेत. जे पिकवले जाते ते घर प्रपंचाला पुरत नाही. मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने यासाठी कर्ज काढायची वेळ येते. ते वेळेवर फिटले नाही तर आहे ते शेत विकायची वेळ येते आणि हा अपमान सहन होत नसेल तर शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी गेल्या 70 वर्षात शेतकऱ्यांच्या या अवस्थेत बदल झालेला नाही. कदाचित पुढेही होईल अशी आशा नाही. याला उपाय म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांनी आपली दिशा बदलली पाहिजे. पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहणे इथून पुढे मूर्खपणा ठरणार आहे. आपली कष्टकऱ्यांची जात आहे, त्यामुळे कष्ट करायला लाजू नका. शेतीपूरक व्यवसाय किंवा छोटा मोठा कोणताही व्यवसाय सुरू करा. आपला स्वतःचा खर्च स्वतः भागवायला शिका. त्याचा भार आई वडिलांच्या डोक्यांवरून कमी करा. गरजा कमी करा, दिखावा कमी करा. जग काय म्हणेल या प्रश्नाला कायमची तिलांजली द्या. कोणताच व्यवसाय करायला लाजू नका किंवा कमीपणा मानू नका. आज 300 एकर जमीन असणारी माणसे भिकारी झालेली आहेत आणि शेतकऱ्यांकडूनच भाजीपाला विकत घेऊन रस्त्यावर विकणारी माणसे 4 चाकी गाडीत फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांनी पिकवलेला माल स्वतः विकायला शिका. मधले व्यापारी, दलाल यांची साखळी स्वतः तोडा. जोपर्यंत शेतकऱ्यांची मुले व्यापार हातात घेत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे दिवस कोणत्याच कायद्याने बदलणार नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने शेती व्यतिरिक्त किमान 100 रुपये तरी बाहेर कमवून घरात आणले पाहिजेत, तरच आपले घर आणि मानसन्मान टिकणार आहे. शहरातील लोक आज शेतकऱ्यांना मदत करायला सर्वजण तयार आहेत. त्यांनाही व्यापारी आणि मधले दलाल लुटत आहेत. त्यामुळे नोकरीनिमित्त शहरात गेलेला आपला बांधव आपल्या स्वागतासाठी तयार आहे. फक्त आपण त्याच्या दारात जाणे गरजेचे आहे. या जीवनात स्वावलंबनासारखी दुसरी श्रीमंती नाही. शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शाळा कॉलेज बरोबरच स्वावलंबन शिकवावे. यात बदल झाला नाही तर आपली मुले कोणत्याही पक्षाचे फुकट राबणारे कार्यकर्ते बनतील किंवा परिस्थितीमुळे गुन्हेगारही बनतील. शासन आणि प्रशासन यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा कोणाकडूनही पूर्ण होणार नाहीत. हे वास्तव स्वीकारून शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी आपली दिशा बदलली पाहिजे. आपण दिशा बदलली तर आपली दशा बदलायला वेळ लागणार नाही. सर्व समाज शेतकऱ्यांबरोबर आहे याच्यावर विश्वास ठेवा. आपण बळीराजे आहोत. हे राजेपणे टिकवणे आपल्याच हातात आहे. आपण स्वतःमध्ये बदल केला नाही तर आपण फक्त बळी द्यायचे राजे ठरू. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी साजन बोकडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.